जय भीम, नमो बुद्ध. मित्रांनो, माझं नाव अनुप इंगडे आहे. मी आलो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मभूमी बघण्याकरता, म्हणजेच महू. आपण आतमध्ये गेलो की थोडंसं आपल्याला महाकरुणी तथागत गौतम बुद्ध यांची खूप मोठी विशाल प्रतिमा बघण्यात मिळतात, जे एक शांततेचं प्रतीक आहे. आणि थोडा समोर गेलो की आपल्याला सूचना फलक दिसतात, जिथे लिहिले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मभूमी आपका स्वागत करता है. अधिक माहितीसाठी तुम्ही इथून संपर्क करू शकता. थोडा समोर गेलो की तुम्हाला सावित्रीबाई फुले साहित्य केंद्र भेटणार, तिथे पुस्तकं मिळतात. चला मग आपण बघू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मभूमी अंदरून कशी दिसते तर. चला मित्रांनो, आपण इथे आलेले यांना विचारू यांना बाबासाहेबांच्या तिथे यांना कसं काय वाटत आहे त्याला. दादा, तुमचं नाव काय आहे? माझं नाव श्रीकांत भोईर. हा, आम्ही महाराष्ट्रामधून आलोय. महाराष्ट्रामधून ठाणे जिल्हा भिवंडी. आणि तुम्हाला इथं बाबासाहेब स्मारक बघायला आला तर तुम्हाला कसं काय वाटत आहे? आम्हाला आज धन्य झालं की बाबासाहेबांचं जन्मस्थान ज्या ठिकाणी आहे, त्यांच्या अस्थी ज्या ठिकाणी आहेत आणि त्यांचे घर जिथे जन्म झालेले त्या ठिकाणी आम्ही आज येऊन आमचं जीवन धन्य झालेलं आहे असं आम्ही समजतो. कारण या महामानवाला आज आम्हाला या ठिकाणी यायला आणि या देशामध्ये संपूर्ण फिरायचं जे स्वातंत्र्य मिळाले ते निवड बाबासाहेबांमुळे मिळाले. आणि जे पण काय आहे आज त्यांचं सर्वच आहे ते बाबासाहेबांना आहे. तुम्ही कोण कोण आले आहेत? माझी मिसेस, म्हणजे पूर्ण फॅमिली आली आहे तुम्ही? माझं कुटुंब आहे, माझे मित्रपरिवार आहेत. हा माझा मित्र आहे गोरखनाथ गुरव. याला देखील माझ्याबरोबर फिरायला खूप आवडतं. दादा, हा या ठिकाणी आवडतं. तुम्हाला कसं वाटत आहे दादा इथे आल्या? सुंदर, आमची दुसरी वेळ आहे. तुम्ही युथला काय सांगू शकणार? जसं आता चालू आहे अंधभक्त वगैरे समजता ना तुम्हाला? अंधभक्त म्हणजे कायले म्हणतात? प्रत्येकाने ह्या स्मारकात येऊन एकदा तरी भेट देऊन जाणे. आणि जसं आता चालू आहे की संविधान हे भारताचे बिपिन राव यांनी लिहिलं म्हणते की बाबासाहेबांना, तर तुम्हाला याचं मत काय वाटते? बाबासाहेब. आणि तुम्ही आताच्या युगाला जसे लहान पिढ्या त्यांना काय सांगू शकाल? प्रत्येकाने आपल्या मोठ्यांनी बाबासाहेबांच्याबद्दल लहान मुलांना सांगितलं पाहिजे. जय भीम ताई. तुम्हाला कसं वाटत आहे इथं आल्याबद्दल? या पावनभूमीला आज भेट दिली त्याबद्दल मला खूप छान वाटतंय. कारण की ज्यांच्यामुळे आपण स्वातंत्र्य मिळालंय, आपल्याला आपण स्वतंत्र झाले, सगळ्यांचा आपल्याला हक्क मिळालाय, त्या बाबांना आपल्याला बघता नाही आलं, पण त्या माध्यमातून आज आपण त्यांना बघत आहोत. म्हणून खूप छान वाटतंय. मी माझा पूर्ण परिवार इथे आलो आहात आणि येऊन पण आज आम्हाला धन्य झालेलं असं वाटतं. आता अदर कास्ट म्हटलं तर काही अदर कास्टच्या मुली वगैरे राहतात, ते म्हणतात बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं.
तर तुम्ही त्यांना काय सांगू शकाल? आज जे तुम्ही स्वातंत्र्य आमच्या बरोबर आदेश कास्टचे सगळे लोक आहेत. हा, तर ते जे शिकले आहे ते नाही म्हणणार ना, पण तरी आहे ना. जसं आता आपल्या यूपीमध्ये तुम्हाला माहिती आहे काय चालू आहे. वकील असताना पण तो काय टिप्पणी करत आहे बाबासाहेबाबद्दल. आजच्या ज्या नवीन महिला आहेत, तरुण वर्ग आहे, त्यांना अजून बाबासाहेबांचा इतिहास सांगितला गेला नाही. त्यांना बाबासाहेबांचा इतिहास सांगितला पाहिजे. आणि ज्या मुली आज शिक्षण घेतात, शिक्षण पदावर बसल्या आहेत, त्यांना खरं मला एवढंच सांगायचं की जे आज तुम्ही शिक्षण घेताय त्या बाबासाहेबांमुळे. बाबासाहेबांनी सगळ्या जगण्यापासून स्वातंत्र्य, सगळ्यांचा अधिकार बाबासाहेबांनी, म्हणून आज स्त्री स्वतंत्रपणे जगत आहे. आणि आत्ताच्या ज्या माहोलवर तुम्ही बोलताय तर ते जाणीवपूर्वक कुठेतरी देशाचं वातावरण लोकांमध्ये जो एकोपा निर्माण होते. आज माझ्याबरोबर माझ्या इतर समाजातले मित्र आहेत ते देखील माझ्याबरोबर माझ्या या बाबासाहेबांच्या स्मारकाला भेट द्यायला आले. त्यांची मुलं देखील या ठिकाणी येऊन धन्य झाले. आणि असं असताना लोकांमध्ये द्वेष नसताना हे लोक सुशिक्षित असून देखील वकिलाची पदवी घेतली असताना देखील आणि ज्यांनी संविधानाचा पूर्ण अभ्यास केला आहे अशी व्यक्ती जर या ठिकाणी असा वक्तव्य करत असेल तर आपण समजून जावं की ते जाणीवपूर्वक कुठेतरी केलं जाते. आणि अशिक्षित माणूस हे केलं असतं तर आपण मान्य असतं, परंतु तो सुशिक्षित माणूस करतो म्हणजे तो जाणीवपूर्वक करतो आणि वातावरण कुठेतरी घडवून करण्याचा प्रयत्न त्यांच्या याच्या कृतीतून दिसून येतो. ठीक आहे दादा, जय भीम दादा. धन्यवाद सर. जय भीम. जय भीम, जय भीम. चला आपण इकडे थोडं बघू. चला आपण इकडे विचारून पाहू. ताई, तुम्ही कुठले आहे? एक मिनिट. सर्वप्रथम जय भीम. मी महाराष्ट्र वर्धेमधून आले. वर्धे सेम. 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 हां, वर्धा. माझी फॅमिली आहे, आम्ही इकडे मॅरेजला आलो. हां पण मॅरेजला आल्यानंतर आम्हाला असं वाटलं की आपले जन्मस्थान आहे बाबासाहेबांचं, हां. तर त्यांना भेटून या, त्यांना व्हिजिट करू. यामुळे आम्ही सगळ्या घरातले लोक इथे भेटतो. आणि इथलं वातावरण इतकं सुंदर आहे, आकर्षित वातावरण आहे की इथे असं वाटतं की आपण इथे सुद्धा 2 दिवस थांबलो तरी काही वाटत नाही. तुम्हाला इथे वाटल्यावर कसं वाटत आहे? म्हणजे आल्यासारखं, जसं लोक म्हणतात का मेल्यावर स्वर्ग. मन एकदम प्रसन्न झाले तरी. हां मेन तेच तर आपले दैवत आहे. हां. मग त्यांच्या भेटीला तर यावंच लागणार आहे हां. आपल्याला. तर ताई, जसं तुझ्या वयाची जे यूथ आहे त्यांना काय सांगू शकते? मी काय सांगणार त्यांना, त्यांनी एकदा इथे येऊन भेटायला पाहिजे, हे सगळं बघायला पाहिजे. जे आपल्यासाठी केले बाबासाहेबांनी हे त्यांना सुद्धा कळलं पाहिजे की त्यांनी आपल्यासाठी काय केलं पाहिजे. जय भीम. जय हिंद. तुम्ही कुठले आहे ताई? आम्ही सहकुटुंब नागपूरवरून आलेलो आहोत. आम्ही बागडे परिवार आहोत आणि आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी आहोत. बुद्ध धर्मानुसार चालणारे आहोत. बुद्ध धर्माच्या परंपरे पद्धतीनुसार आम्ही वागणारे आहोत. बाबासाहेबांचे आम्ही अनुयायी आहोत. तर आम्ही आज बाबासाहेबांचं जन्मस्थळ बघण्यासाठी आम्ही म्हणून इथे आलेलो आहोत. ज्या मातीतून ही ऊर्जा, हा सूर्य जन्माला आला, ती मातीचे स्थळ बघण्याचं औचित्य आम्हाला आज लाभलेलं आहे. तुम्हाला आपको इधर आके कैसा लग रहा है मॅम? तेच मी मराठीतून सांगते आहे. हां. हिंदीतून सांगायचं आहे. नाही, मराठी. तर ज्या मातीतून हा क्रांती सूर्य जन्माला आलेला आहे, ती माती बघण्याचं भाग्य आम्हाला लाभलेलं आहे. ती प्रेरणा घेऊनच आम्ही आमच्या घराकडे रवाना होणार आहे. आणि बाबासाहेबांनी या भारताला जे संविधान दिलं, त्या सर्वांचा सन्मान बाळगून ते ठिकाण आम्हाला बघायचं होतं. ते ठिकाण आज आम्ही बघून पावन झालेलं आहोत. आता तुम्हाला जसं की आता चालू आहे आपल्या भारत देशात की संविधान हे BN रावने लिहिलं आहे, तर तुम्ही याच्या बाबत काय सांगू शकता त्यांना? कोणी काहीही म्हटलं तरी तत्कालीन परिस्थिती पाहता आणि तेव्हापासून आतापर्यंतची परिस्थिती आपण पाहिलेली आहे. कोणी म्हटलं उद्या चालून मी म्हटलं की नाही बाबासाहेबांनी संविधान लिहिलेलं नाही, मी लिहिलेलं नाही. सूर्यावर कोणीही चादर टाकू शकत नाही. तो सूर्य आहे, तो चमकतच राहील, त्याची तेजस्विताही कायम राहील. आणि आमच्या या हिंदूतल्या लेकरापासून म्हणजे आबालवृद्धापासून सर्वांना माहिती आहे की संविधान हे बाबासाहेबांनीच लिहिलेलं आहे. त्याचा पुरावा सुद्धा आपल्याकडे आहे. आणि तुम्ही जसं की आता अंधभक्त म्हटल्या जाते जातीवादी लोकांना, यांना काय उपदेश देणार? म्हणजे काय सांगू इच्छिता? तर दुसऱ्याने आपल्या मनामध्ये काही परिणाम करण्यापेक्षा तुम्ही सत्य परिस्थिती काय आहे, सत्य परिस्थिती जाणून घ्यायची, त्या पद्धतीने आपण वागायचं. अंधभक्त बनण्यापेक्षा स्वयंप्रकाशित तारा बना आणि आपण इतरांपासून काही शिकण्यापेक्षा आपली काहीतरी स्थान निर्माण करा. बाबासाहेबांनी म्हटलं होतं की उपाशी राहून
माझे हे बनवू नका, काय म्हणतात, कार्यकर्ते बनवू नका. 2 पैसे कमवा, शिक्षण घ्या पोटासाठी आणि कुटुंबासाठी, आणि मग देशासाठी जे काय करायचं आहे ते करा. पोटाची आग मिटल्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही. उपाशी राहणारा कधीच कार्यकर्ता बनू शकतो. ओके मॅम, धन्यवाद. आणि तुम्हाला असं वाटते का आपले आहे म्हणजे आपलीच म्हणाल ना सगळे भारत देशाला का ते इथे आले पाहिजे, तर त्यांच्यासाठी काय उपदेश आहे? मला तरी असं वाटतं की आयुष्यात ज्याप्रमाणे सर्व धर्माचे लोक, जसं हे आपले हिंदू धर्मीय जे लोक आहे, हिंदू परंपरेनुसार जे काशीला जातात, वाराणसी जातात, त्यांच्या हिंदू धर्मस्थळा ठिकाणी जातात, ते त्यांचं श्रद्धास्थान आहे. मला वाटते बाबासाहेबांना मानणाऱ्या लोकांनी एकदा तरी बाबासाहेबांची जन्मभूमी बघण्यासाठी आयुष्यात नक्की यावं. ज्याप्रमाणे नांदेडला जाऊन शीख म्हणतो की नाही मी पावन झालो, त्याचप्रमाणे आपल्या अनुयायांनी, बाबासाहेबांच्या अनुयायांनी बाबासाहेबांच्या जन्मस्थळी एकदा नक्कीच भेट द्यावी असं मला मनापासून वाटतं. आणि आपल्या जातीच्या युवासाठी काही संदेश? हां, तर जाती धर्म हे नष्ट होणार नाही. जी जात नाही त्याला जात म्हटल्या जाते, ती नष्ट होणार नाही. तर मला आपल्या जातीच्या लोकांसाठी एकच सांगणं आहे की आधी तुम्ही शिक्षण घ्या, आणि दुसरी गोष्ट एक सांगायची की एकजुटीने राहा. माणूस एकजुटीने राहिला तर त्याला कोणीही सोडू शकत नाही. शिक्षण आणि एकजूट या 2 गोष्टी तुमच्यामध्ये आल्या तर तुम्ही कुठल्याही प्रकारचा संघर्ष हा करू शकता. जय भीम ताई, जय भीम. धन्यवाद.